नागपूरमधून एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने धमकी देण्यात आल्याचा आरोप झाला आहे। मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून एका व्यक्तीला धमकी देणाऱ्या युवकाविरोधात नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत विजय तालेवार यांना धमकी देणाऱ्या वरुण मोहाडिया यांच्या विरोधात नागपूर शहरातील बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वरुण मोहाडिया यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्री कार्यालयाशी कोणताही संबंध नसल्याचा स्पष्ट खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैयक्तिक सहाय्यकांनी केला आहे। या प्रकाराची माहिती मिळताच बजाजनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली। विजय तालेवार यांचे राजकीय क्षेत्रातील अनेकांशी चांगले संबंध असल्याने त्यांनी हा संपूर्ण प्रकार थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिला। मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी वरुण मोहाडिया नावाची कोणतीही व्यक्ती आपल्या कार्यालयात कार्यरत नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर विजय तालेवार यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात रीतसर लेखी तक्रार दाखल केली। या लेखी तक्रारीच्या आधारे बजाजनगर पोलिसांनी वरुण मोहाडिया यांच्या विरोधात धमकी देणे व फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयाच्या नावाचा गैरवापर करून वरुण मोहाडिया याने आणखी लोकांची फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा बजाजनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत। विजय तालेवार हे साई वाटिका लॉन शंकरनगरला यांचं लॉन आहे, याचे मालक आहेत। त्यांचे एक परिचित आहे परशुराम दिघोरे म्हणून, यांनी दिनांक 11/12/2025 आणि 9/12/2025 ला ते लॉन बुक केलेलं होतं आणि त्याच्यात त्यांचं मुलीचं लग्न वगैरे झालेलं होतं। इन बिटवीन त्यांचा काही पैशांचा व्यवहार होता आणि त्यानंतर या दरम्यान विजय तालेवारला आरोपी वरुण मोहाडिया यांनी फोन करून म्हटले की तुम्ही त्याला दिघोरेजींना पैसे कशाला मागत आहे ते, आणि मी CMO ऑफिसमधून बोलत आहे म्हणून। तर जेव्हा आम्ही तपास केला आणि माहिती काढली तर वरुण मोहाडिया हा फेक होता, याचं काही CMO ऑफिसला काहीच नव्हतं। म्हणून विजय तालेवारजींच्या रिपोर्टवरून कलम 204, 351, BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। मुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर करत धमकी देण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे। या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहेत, आणखी किती लोकांची फसवणूक झाली आहे याचा खुलासा पोलीस तपासानंतर होणार आहे।